चल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की वंदे। परेड विश्राम। आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना गायलाई वॉरियर्स नावझे विरुद्ध PS कुणबी किंग कुडे यांच्या दरम्यान आता खेळवला जाणार आहे। आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सदस्य आदरणीय मनोजभाई ठाकूर यांना विनंती करतोय की आपण या पहिल्याच सामन्याचा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे। आदरणीय रामचंद्रजी सातवी साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मैदानावर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। आदरणीय रामचंद्रजी सातवी साहेब आपल्या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते। सातवी साहेबांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मैदानावर उपस्थित राहायचं आहे। त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सदस्य तसेच आत्ताच नवनिर्वाचित महिला कबड्डीचे छाननी समितीचे सदस्य देखील आहेत। आदरणीय मनोज दादा आपणा उभयंतांना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे। आपल्या या 2 दिवसांच्या या सामन्यांसाठी या स्पर्धेसाठी पंच मंडळ देखील आपल्याला तितकंच दर्जेदार लाभलेला आहे। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच तांत्रिक व नियम समिती सचिव महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे आदरणीय श्री मीनानाथजी धांजी सर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भरतजी पाटील साहेब, आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। आदरणीय सामाजिक कार्यकर्ते माननीय जनार्दनजी ठाकूर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। संघमालक आदरणीय पंढरी भाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुख्य मैदानावर नाणेफेकीचा कौल घेतला जात आहे। आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिला साखळी सामना गायलाई वॉरियर्स नावझे विरुद्ध PS कुणबी किंग कुडे यांच्या दरम्यान खेळवला जात आहे। आदरणीय रामचंद्रजी सातवी साहेब यांच्या हस्ते आत्ताच नाणेफेकीचा कौल घेण्यात आलेला आहे। पाहुयात आक्रमण कोणी स्वीकारलेलं आहे किंवा संरक्षण कोणाच्या पदरी पडलेलं आहे। यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस गवले पॅन्थर्स लालोंडे। गवले पॅन्थर्स लालोंडे वर्सेस साई स्पोर्ट्स सागावे आपणास खेळण्या दृष्टीने पहिला पुकार। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोषजी गवळी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचंही शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुबोधजी सातवी साहेब कुडे यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यायचे।
आदरणीय चेतनजी सातवी साहेब कुडे, आदरणीय अनिलजी सातवी साहेब कुडे, आदरणीय मिलिंदजी मोहन पाटील साहेब सहाडे, आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब नागझरी, आपणा सर्वांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. दरम्यान पंच मंडळींमध्ये आपली मोलाची भूमिका बजावणारे सन्माननीय पंच इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम आदरणीय मीनानाथजी धांजी सर इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेले 2 दिवस इथे या स्पर्धा पार पडताना बघत आहोत. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय मीनानाथजी धांजी सर हे तांत्रिक व नियम समिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने कुणबी कबड्डी स्पर्धेतील हे सामने इथे खेळवले जात आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच प्रमाणे दर्जेदार पंच देखील आपल्याला इकडे लाभलेले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पंच तानाजी मटकर साहेब, राष्ट्रीय पंच आदरणीय सचिनजी नागती साहेब, आदरणीय अच्युतजी सातवी साहेब हे देखील राष्ट्रीय पंच आहेत. राष्ट्रीय पंच आदरणीय सुरेंद्रजी धुरी साहेब, आदरणीय विनायकजी मेडामकर हे देखील आपल्याला इथे लाभलेले आहेत. आदरणीय विनायकजी पेडामकर सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राष्ट्रीय पंच आदरणीय प्रमोदजी जोशी साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. राम गायकर साहेब, आदरणीय मधुसूदनजी घरत साहेब हे देखील आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय मितेशजी फणसे साहेब, आदरणीय मयूरजी पवार साहेब, राष्ट्रीय पंच यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राष्ट्रीय स्तरावरील पंच आदरणीय निखिलजी घरत साहेब, आदरणीय प्रदीपजी अधिकारी साहेब हे देखील आपल्याला इथे लाभलेले आहेत. राष्ट्रीय पंच आदरणीय योगेशजी विदे साहेब, आदरणीय अमोलजी पडवळे साहेब, आदरणीय कल्पेशजी भोईर साहेब, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी निपक्षपातीपणे आपण बघतोय काल आणि आज दोनही दिवस हे पंच राष्ट्रीय स्तरावरचे पंच या इथे स्पर्धकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या खेळातील चुणूक दाखवणाऱ्या स्पर्धांना इथे योगदान त्यांचं देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. दोनही दिवस आदरणीय पंच मंडळींचं योगदान इथे खूप मोलाचं ठरणार आहे. ओव्हर टू मंथन. धन्यवाद सर. मॅच सामन्याला सुरुवात झाली आहे आणि नाव जे संघ आपण पाहतोय गुणतालिकेवरती 2 गुणांसह मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतोय रेडर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 रेड केली आहे मात्र ती एमटी रेड पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा आपण पीएस कुणबी किंग संघाकडनं रेडर पाहतोय. अतिशय सुंदर असा कबड्डीचा रणसंग्राम रणधुमाळी आपल्याला सहाडे नगरीमध्ये पाहायला मिळते आणि अनेक पाहुण्यांचं देखील इथे आपण आगमन होत असताना पाहतोय. त्यांचं देखील शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा तिथे पकडीचा प्रयत्न केला जाईल की काय आणि पुन्हा एकदा एक एमटी रेड पाहायला मिळते. आमचे पंच या सामन्याकरता अतिशय सुंदर कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा जर्सी नंबर 4 आपण पाहू शकतो. रेडर अतिशय सुंदररित्या मात्र रेड जरूर केली आहे. पॉईंट घेण्याचा प्रयत्न असेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि तिथे पकड करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एक पॉईंट. 3 पॉईंट आपण पाहतोय गेला या स्टार नावजे आघाडीवरती सध्याच्या घडीला तरी दिसतोय. अतिशय सुंदररित्या मात्र पुन्हा एकदा एमटी रेड. पुन्हा एकदा इथे चपळता मात्र आपण पाहू शकतायत. जर्सी नंबर 6 पुन्हा एकदा माघारी परत आहेत आणि आज मात्र चुरशीच्या लढती ज्या आहेत त्या आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून या कबड्डी लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतील यात काही शंका नाही. आणि कालची रात्र जर पाहायला गेलं तर चहाडे संघ जर पाहायला गेला तर अतिशय सुंदर खेळ चहाडे संघानं जरूर केला. प्रसाद पाटील अजय पाटील हे संघ मालक त्या संघाचे आहेत. तीन पॉइंट्स आतापर्यंत आपण पाहतोय आणि आघाडीवरती दिसतोय जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा रेड अतिशय सुंदररित्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा काय चपळ प्रयत्न करतायत पॉइंट्स घेण्यासाठी. अतिशय सुंदर आयकॉन खेळाडू आपण पाहू शकता जर्सी नंबर 4. डू ऑर डाय ही रेड आता मात्र पॉइंट घेणं हे अनिवार्य असेल पीएस कुणबी किंग संघासाठी. डू ऑर डाय रेड आपण पाहू शकतायत.
आणि इथे पुन्हा एकदा पॉइंट आपण पाहू शकताय तर नावजे संघाच्या बाजूने 4 पॉइंट्स गुणतालिकेवरती. चांगला खेळ मात्र, कारण की त्यांना माहिती आहे की आजच्या दिवसाचं महत्व, मेगा फायनल डे आहे आणि सुंदर ट्रॉफीज देखील आपण पाहू शकतोय आणि त्यावरती कुठला संघ नाव करेल हे आपल्याला डू ऑर डाय रेड अशी आपल्याला जरूर इथे पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 6 ऋतिक नाईक पाहायला मिळतोय. काय जबरदस्त अटॅकिंग बाणा ऋतिकचा पाहायला मिळतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये. आणि तिथे मात्र घेरलं ऋतिकला आणि यस 1 पॉइंट आपण पाहतोय. आपलं खातं मात्र गुणतालिकेवरती पाहायला मिळतंय. PS कुणबी किंग संगम विथ रेडर आपण पाहतोय. कबड्डी कबड्डी असं उच्चारण पाहायला मिळत आहे. आणि एक रेड जर आपण पाहतोय, प्रत्येक रेड ही 30 सेकंदाची रेड असते आणि त्यामध्ये मात्र एखादा गुण मिळवणं हे देखील अनिवार्य असतं. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय अलंकार. कालच्या दिवसात पाहायला गेलं अमित पाटील, जबरदस्त खेळ अमितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. इंजुरी जरी असली तरी त्याने अतिशय सुंदर खेळ आपल्या संघासाठी केला. आणि आता अलंकार आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर नेत्रदीपक. कुणाल रेडर आपण पाहू शकतायत, जर्सी नंबर 2. आणि कालपासून आपण पाहतोय कुठेतरी बॅकफुटला असणारे संघ देखील चांगला खेळ करत मात्र या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जरूर पक्क करण्याच्या इराद्याने आपल्याला पाहायला मिळाले. आणि या प्राथमिक सामन्यामध्ये आजच्या दिवसातील आपण पाहतोय 2 संघ समोरासमोर. गैलाई स्टार नावजे आणि PS कुणबी किंग कुडे. प्रशांत सातवी संघमालक कुडे संघाचे आपण पाहू शकतायत. जर्सी नंबर 1. आणि इथे पुन्हा एकदा चांगली पकड. कुणबी कबड्डी लीग साठी कालपासून खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि आयोजकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेली आहे. आज दिवस दुसरा. या स्पर्धेसाठी देखील मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. यामध्ये कुडे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुबोधजी सातवी साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अजयजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय सुबोधजी सातवी साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. कुणबी कबड्डी लीगच्या मार्फत यानंतर मंचावरील उपस्थित आदरणीय चेतनजी सातवी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. कुडेगावचे सुपुत्र आदरणीय चेतनजी सातवी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या परिसरातील आपलेच समाज बांधव सुप्रसिद्ध कवी आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय चेतनजी सातवी साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय अनिलजी सातवी साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करते आदरणीय निभाषजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय अनिलजी सातवी साहेब कुडे यांचं स्वागत आदरणीय निभाष भाऊ करतील. धन्यवाद. कुडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुजितजी सातवी साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत.
हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय विजयजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. कुडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुजितजी सातवी साहेब यांना स्नेहाचा पुष्पगुच्छ आदरणीय विजयजी पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. यानंतर कुडेगावचे सुपुत्र आदरणीय प्रवीणजी सातवी साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय प्रवीणजी सातवी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय उमेशजी पाटील साहेब यांना. मंचावर उपस्थित उत्कृष्ट कबड्डीपटू आदरणीय भरतजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय उत्तमजी हुंडी पाटील मराठाच्या पाठी माझ्या शुभाचा आशीर्वाद. हुंडी मराठाच्या पाठी. ज्येष्ठ कबड्डीपटू आदरणीय भरतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत झालेलं आहे. यानंतर स्वागत होणार आहे वसरेगावचे सुपुत्र आदरणीय विश्वासजी पाटील साहेबांचं. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय राकेश भाऊ यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. माननीय विश्वासजी पाटील साहेब वसरे यांचं मनपूर्वक स्वागत. मंचावरती सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रामचंद्रजी सातवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय जितेंद्र भाऊ यांना. चहाडेगावचे सुपुत्र आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब आणि नागझरीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब चहाडे आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब नागझरी आपणास विनंती आहे आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. ओव्हर टू मंथन. धन्यवाद सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही या कबड्डी लीग मध्ये स्वागत करीत आहोत. जर्सी क्रमांक 17 आता मात्र रेडर आपण तिथे पाहत आहात नावजे संघाकडून. एमटी रेड तिथे पाहतोय. गुणतालिकेवरती गुण आपण पाहायला गेलं तर 6 आणि 3. विक्रांत जर्सी क्रमांक 11 अतिशय सुंदररित्या चपळाईतेने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला गेला. मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 17 तिथे आपण पाहू शकतायत आणि इथे चांगली पकड आणि पुन्हा एकदा गुण तालिकेमध्ये होईल बदल. 4-6. पुन्हा एकदा आपण पाहतोय रेड PS कुणबी किंग कुडे या संघाकडून एक रफ अँड टफ मुकाबला आपल्याला जरूर इथे पाहायला मिळेल. यात काही शंका नाहीये. याची देही याची डोळा असा कबड्डीचा दैदिप्यमान सोहळा या चहाडनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व प्रेक्षक वर्ग आपल्या संघाला पाठबळ देत असताना इथे चांगली पकड. पुन्हा एकदा 1 पॉइंट. 7 आणि 4 असे गुण आपण गुण तालिकेवरती पाहू शकतात. जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय आता नावजे संघाकडनं कैलाय स्टार्स नावजे. पुन्हा एकदा एमटी रेड. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय श्रद्धाताई घरत मॅडम पालघर येथून उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे पती सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आदरणीय घरत साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. दरम्यान मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय ॲडव्होकेट विजयजी संके साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण लीगच्या तर्फे हार्दिक स्वागत करणार आहोत. आदरणीय ॲडव्होकेट विजयजी संके साहेब मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी शेलार साहेबांना आपण ॲडव्होकेट विजयजी संके साहेबांचं यथोचित स्वागत करायचं आहे.
ग्रामीण भागातील लाल मातीतला खेळ कबड्डी हा खेळ आवर्जून पाहण्यासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट विजयजी संके साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू मंथन. चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय कुणबी किंग्ज आपण पाहू शकतात कुडे या संघाकडून PS कुणबी किंग्ज संघाकडनं रेडर पुन्हा एकदा पॉइंट घेण्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना चांगला चपळ खेळ तिथे पाहायला मिळाला आणि लॉबीमध्ये जाऊन जात असताना आपण पाहतो ह्या रेडरला. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग हळूहळू मात्र या मैदानाच्या दिशेने येत असताना पुन्हा एकदा एक पॉइंट तिथे पाहायला मिळतोय. फर्स्ट हाफ आपण इथे पाहू शकतोय. यापुढील होणारा सामना साई स्पोर्ट्स सागावे गवळी पॅन्थर्स लालोंडे. दोन्ही संघांना दुसरा पुकार. साई स्पोर्ट्स सागावे गवळी पॅन्थर्स लालोंडे दोन्ही संघांना दुसरा पुकार. हॅलो, आजचे 4 जे पहिले सामने आता होणार आहे, हा एक आणखी 3 तो साखळीतले सामने आहेत. काल साखळीतले 8 सामने झाले. आज साखळीतले 4 सामने होणार आहेत आणि ते झाल्यानंतर बाद फेरी सामने. जो संघ या साखळी सामन्यावर जिंकतो त्याला साखळीचे 2 गुण मिळतात. जर संघ त्या साखळी सामन्यामध्ये हरला किंवा पराभूत झाला तर 0 गुण मिळते आणि एखाद्या संघाचे दोन्ही संघाचे समान गुण झाले तर साखळीचे 1-1 गुण मिळतात. आणि अशा प्रकारचं साखळीमध्ये जास्त गुण मिळणारा संघ हा त्या गटाचे विजयी ठरतो आणि त्यापेक्षा कमी गुण मिळणारा साखळीचे गुण मिळणारा संघ उपयोगी ठरतो. आणि अशा प्रकारचे दोन्ही गटातला जे संघ विजयी होणार आहेत त्यांची एक बाद फेरी सामना होणार आहे. त्यामध्ये जो संघ हरेल तो खाली खेळेल पुन्हा आणि जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये खेळण्याचा मान मिळेल. आणि दोन्ही गटामधील जे उपविजेते 2 नंबरचे संघ ठरतील त्यांची एक मॅच होईल आणि त्यांच्या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो पहिली जी मॅच झाली त्यामध्ये विजय झालेला उपविजेता झालेल्या संघाबरोबर पुन्हा एक मॅच खेळेल आणि तो संघ उपांत्य फेरीची सामना असेल आणि तो संघ अंतिम फेरीत जाईल. अशा प्रकारात बाद फेरीचे 4 सामने होणार आहेत. साखळीचे 12 आणि बाद फेरीचे 4 अशा प्रकारे 16 सामने या 2 दिवसात घेतले जातील. धन्यवाद. धन्यवाद मीनानाथ धांजे सर, जे सचिव आहेत तांत्रिक समिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन. त्यांनी आजचं पॅनल कशा पद्धतीने खेळवलं जाईल ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि पुन्हा आपण सामन्याकडे वळणार आहोत. गुणतालिका आपण पाहतोय 9 आणि 5 नावजे संघाचे गुण 9 आहेत आणि PS कुणबी किंग कुडे संघाचे 5 गुण आहेत. अतिशय सुंदर असा चुरशीचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. यानंतर होणारी लढत असेल साई स्पोर्ट्स सागावे विरुद्ध गवळी पॅन्थर्स लालोंडे. 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही संघाचे. साई स्पोर्ट्स नागावे संघाचं जर पाहायला गेलं प्रीतम सात्विक, कालच्या दिवसात अतिशय सुंदर खेळ प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि गवळी पॅन्थर्स लालोंडे कडून आयकॉन खेळाडू असेल सुमित पाटील. धन्यवाद मंथन. रसिक प्रेक्षकांमध्ये काही निमंत्रित पाहुणे देखील विराजमान आहेत. मी विनंती करतोय आंबेद येथील सुपुत्र आदरणीय महेंद्रजी पावडे साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी, आपणा विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे.
चहाड येथून देखील खास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सुभाष भाऊ पाटील, आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय विराजजी पाटील साहेब उर्से येथून आलेले आहेत. नागझरी येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रशांतजी भोईर साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. कोडे येथील सुपुत्र आदरणीय दयानंदजी सातवी साहेब, आदरणीय हेमंतजी सातवी साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. लोवरे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रणजितजी पाटील साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. या ठिकाणी पालघर येथील पत्रकार आदरणीय श्रद्धाताई घरत मॅडम उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे पती आदरणीय घरत साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आदरणीय श्रद्धाताईंचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय जितेंद्र भाऊ यांना. पत्रकार महोदया आदरणीय श्रद्धाताई घरत आणि त्यांचे पतिदेव यांचं, या उभयतांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आदरणीय जितेंद्र भाऊंकडून. धन्यवाद. ओव्हर टू मंथन. धन्यवाद सर. ते मात्र पकड सुंदर. पुन्हा एकदा 1 पॉइंट गुणतालिका आपण पाहतोय. 11 आणि 6 असे गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर रफ अँड टफ मुकाबला मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. हर्षोल्लास तिथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 तिथे रेडर. अतिशय सुंदररीत्या आपण पाहू शकतायत. हा खेळ कबड्डीचा या मातीमध्ये मात्र चहाडेच्या मातीमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. तर या खेळाची सुरुवात जर कधी झाली असेल तर 4000 वर्षांपूर्वी या कबड्डी खेळाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात हा खेळ हुतुतू या नावाने सर्वप्रसिद्ध आहे. बंगालमध्ये आपण पाहतोय हुडुडू या शब्दाने नावाने ओळखतो. चेन्नईमध्ये चेडू युडू या नावाने ओळखला जातो. त्यानंतर केरळमध्ये वंडी वंडी या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतात कोनवरा, साबरगंगा, पंजाब राज्यात साबरगंगा, सौची पक्की अशा वेगवेगळ्या नावांनी या खेळाला ओळखलं जातं. मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र जर आपण पाहतोय कबड्डी या नावाने प्रसिद्ध आहे आणि आपण पाहतोय या कबड्डीचं स्वरूप कशा पद्धतीने बदललं. एका ग्लोबल रूप या खेळाला ग्लॅमर आलंय असं म्हणायला हरकत नाही आणि कुठेतरी होतकरू खेळाडूंना चांगल्या पद्धतीने संधी मिळते. आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं आपल्या पालघर जिल्ह्यातून ज्यांनी आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव या कबड्डीच्या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेले खेळाडू आपण पाहिले. कुमारी तन्वी सुर्वे, खूपच छान इतिहास सांगितला मंथन. याला अजून थोडीशी एक जोड देता येईल आपल्याला. रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा कबड्डीच्या खेळाचे हुतुतू या नावाने काही उल्लेख आपल्याला सापडतात. ओव्हर टू मंथन. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं महाभारताचा उल्लेख केला. अभिमन्यूंनी खऱ्या अर्थानं या खेळाला सुरुवात केली महाभारतामध्ये आणि तदनंतर हा खेळ गेली 4000 वर्ष आपण इथे अनुभवत आहोत. आणि पूर्वीच्या काळात जर पाहायला गेलं तर या स्पर्धेला मधील काही नियम सुद्धा नव्हते आणि ते नियम 1931 पासून आपण पाहतो की हा खेळामध्ये आमूलाग्र बदल होत गेले आणि आज या खेळाचा दर्जा आपण पाहतोय. प्रो कबड्डी लीग कुठे ग्रामीण विभागात सुरू झालेला हा खेळ आज मात्र एका आंतरराष्ट्रीय दर्जावरती गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. एकोणीसशे 1937 या वर्षी नाशिक येथे अधिवेशन पार पाडलं गेलं आणि तिथे मात्र नियमांची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगले असे सुंदर नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतात. खूप छान माहिती दिली मंथन, धन्यवाद. आज आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत पाहुणे आदरणीय सुभाषजी पाटील साहेब, चहाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुभाषजी पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय राकेशजी पाटील यांना.
यानंतर स्वागत होणार आहे. मंचावर उपस्थित डॉक्टर निलेशजी पाटील साहेब लोवरे येथून आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय विरोधजी पाटील यांना. आदरणीय डॉक्टर निलेश पाटील साहेब लोवरे यांचं आपण स्वागत करावं. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले लोवरेगावचे सुपुत्र डॉक्टर निलेशजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे आदरणीय विरोधजी पाटील साहेबांकडून. यानंतर चहाडेगावचे सुपुत्र आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय रोहितजी पाटील यांना. आदरणीय उमेशजी पाटील साहेब चहाडे यांचं स्वागत रोहित पाटील करतील. हॅलो. बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं की कबड्डी ही 4 प्रकारची आहे. आता जी खेळते कबड्डी आपली ती इंडियन स्टाईल नॅशनल कबड्डी टाईप आहे. दुसरी कबड्डी आपली असते सर्कल कबड्डी, जी पंजाब, हरियाणा आणि इंग्लंडमध्ये खेळली जाते. या सर्कल कबड्डीमध्ये सर्कल गोल क्रीडांगण असतं आणि 1 बाय 1 म्हणजे एकच प्लेयर त्या ठिकाणी भिडतो. जो संघ जो खेळाडू चढाई काढायला पकडत त्यानेच पकडायचं, बाकीच्याने पकडायचं नाही आहे. अशा प्रकारचा तो खेळ आहे. आणि तिसरा आपला आहे बीच कबड्डी, म्हणजे चौपाटीच्या वाळूवर आणि वाळूवर खेळलेला ती स्पर्धा आहे. आणि चौथी म्हणजे इंडोर कबड्डी, ज्याला आता तुम्ही प्रो कबड्डी बघताय, ती इंडियन कबड्डी जी मॅटवर खेळली जाते आणि बंदिस्त स्टेडियममध्ये खेळली जाते. अशा प्रकारचे 4 प्रकार आहेत. पण ह्याच्यामध्ये थोडेसे कबड्डीचे काही वेळी नियम जरा पुढे मागे आहेत. काही नियम सारखेच आहेत, पण बीच कबड्डीचे वेगळे आहेत, सर्कल कबड्डीचे वेगळे आहेत आणि इंडोर कबड्डीचे वेगळे आहेत. आणि ह्या आता जे आपण खेळतो आहे, जी आपली कबड्डी, त्याचे नियम वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या कबड्डीचे नॅशनल होतात आणि नॅशनलमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्यांना गव्हर्नमेंटच्या वतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने 5% त्या खेळाडूंना आरक्षण मिळतं आणि ह्या खेळाडूंची नोकऱ्या चांगल्या मिळतात. आतापर्यंत 1-1 कोटीची बक्षिसं या आपल्या खेळाडूंना मिळाली आहे. प्रत्येक खेळाडूंना 1-1 कोटीची बक्षिसं यापूर्वी महाराष्ट्र सरकारने दिलेली आहेत आणि चांगल्या नोकऱ्या दिलेल्या आहेत. धन्यवाद. चांगली माहिती धनजी सरांनी मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि आपण पाहू शकतोय की ज्या पद्धतीने कबड्डीचे नियम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, संपूर्ण भारत देशाने त्याची दखल घेतली आणि ते नियम मात्र आपण मोठ्या प्रमाणामध्ये या संबंध देशात पाहायला मिळतो. 1990 या वर्षी आपण पाहतो आशियाई स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळाला प्राधान्य दिलं गेलं. तदनंतर विश्वकप देखील पाहायला मिळाला. तर विश्वकप भारताच्या पुरुष संघाने देखील पटकावला, महिला संघाने देखील पटकावला. आणि त्यानंतर या खेळाला जे ग्रॅमर आलंय, ज्या पद्धतीने आपण क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग हे पाहतो आणि खेळाडूंना, तरुण खेळाडूंना संधी मिळण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो. तसंच आपण आता कबड्डी जो कुठेतरी हा खेळ आहे, हा कालबाह्य जवळजवळ होण्याच्या मार्गावरती होता, मात्र एक नव संजीवनी या संघाला मिळाली आहे, या खेळाला मिळाली आहे. आपण पाहू शकताय. तर आपण पाहतो रत्नागिरी, रायगड या परिसरामध्ये, ठाणा परिसर असेल, पूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती या कबड्डीच्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि आमचे पंच सामनाधिकारी जे आहेत ते देखील तिथे कार्यरत असतात. अतिशय सुंदर असं दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमच्या हळूहळू प्रेक्षक राजे जे आहेत, महिला वर्ग देखील इथे उपस्थित होत असताना सर्वांचं आम्ही शब्दसुमनांनी या स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. दरम्यान
क्रीडा रसिकांमध्ये काही मान्यवर देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतो की ज्या मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जाईल त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सागावे गावचे सुपुत्र आदरणीय सुनील भाऊ ठाकूर, कृपया आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. वसरेगावचे सुपुत्र आदरणीय संदेशजी पाटील साहेब, वसरेगावचे पोलीस पाटील आदरणीय हिराजी पाटील साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. कुर्जेगावचे सुपुत्र आदरणीय पंढरीभाऊ दुकटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. उरसेगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जयवंतजी पाटील साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. बायांचा पाडा येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय अनंताजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. चहाडेगावचे सुपुत्र आदरणीय प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चहाडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय ऋषिराजजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चहाडेगावचे सुपुत्र आदरणीय विजयजी भास्कर पाटील साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. चहाडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय सूरजजी सिद्धू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. पुनश्च एकदा उपस्थित झालेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, तिसरा आणि शेवटचा पुकार साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस गवले पॅन्थर लालोंडे. गवले पॅन्थर लालोंडे वर्सेस साई स्पोर्ट्स सागावे. आपणास तिसरा आणि शेवटचा पुकार. आपण क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचे. मंचावर उपस्थित चहाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय उमेशजी पंढरी पाटील साहेब यांच्याकडून कुणबी कबड्डी लीग साठी ₹1000 भरघोस अशी देणगी प्राप्त झालेली आहेत. आदरणीय उमेशजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर आदरणीय श्री निलेशजी पांडुरंग पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹1000 प्राप्त झालेले आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कबड्डी सारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तिमत्व या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं कुणबी कबड्डी लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू मंथन. मंचावर उपस्थित विशेष अतिथी आदरणीय महेंद्रजी पावडे साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत. आंबेदे गावचे सुपुत्र आदरणीय महेंद्रजी पावडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय हितेशजी पाटील यांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय महेंद्रजी पावडे यांचं. हितेश पाटील यांना विनंती करते की आपण आदरणीय महेंद्रजी पावडे यांचं स्वागत करायचं आहे. उरसेगावचे सुपुत्र आदरणीय विराजजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय हरेश्वर नाईक सरांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचं आहे. उरसेगावचे सुपुत्र आदरणीय विराजजी पाटील साहेब यांचं. स्वागत होणार आहे नागझरी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रशांतजी भोईर साहेब. मी विनंती करतोय आदरणीय जितेंद्र पाटील यांना आपल्या हस्ते आपण स्वागत करायचे. आदरणीय प्रशांतजी भोईर यांचं. नागझरी गावचे सुपुत्र आदरणीय प्रशांतजी भोईर साहेब. साई स्पोर्ट्स सागावे गवली पॅन्थर्स लालोंडे.
दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. या सामन्यासाठी सरपंच असतील मितेश पंचे, पंच मधुसूदन दुरद, पंच राम गायकर, गुणलेखक प्रदीप अधिकारी डोर डाय कल्पेश भोईर, बजर मयूर पवार निखिल गरज, सहाय्यक योगेश विदे अमोल पडवले. मंचावर उपस्थित आदरणीय भरतजी बाबूराव पाटील साहेब लोवरे यांनी आत्ताच कुणबी कबड्डी लीग साठी ₹1000 रोख आपणास प्राप्त करून दिलेले आहेत. आदरणीय भरतजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला दोन संघ आपल्याला आताच्या या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. साई स्पोर्ट्स सागावे आणि गवळी पॅन्थर्स लालोंडे. चला साई स्पोर्ट्स सागावे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल दंगल दंगल. चला गवळी पॅन्थर्स लालोंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. हे होत असताना आपण पाहतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय संघाचं. DJ Nandu Tekam